मनसे तालुकाध्यक्ष सचिन बिराजदार, शेतकऱ्याच्या आत्महत्या सद्यस्थितीतील या 4 अडचणींवर आज शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या समस्या आहेत सचिनच्या उपोषणाला बसण्यामागे त्या 4 अडचणीची आमची चर्चा झालेली आहे। एवढं गरीब आहे का होय शासन? बरं, एखाद्या महाराष्ट्रातील सध्या जी अतिवृष्टी झालेली लातूर जिल्ह्यामध्ये सध्या निलंगा तालुका लातूर जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे, असं ऐकण्यात येते की निलंगा तालुक्यातले 10 मंडळांपैकी 3 मंडळ नुकसान भरपाईमध्ये जाहीर करण्यात आले आणि 7 मंडळांना वगळण्यात आले। आणि ह्याचं मूळ कारण काय होतंय की प्रशासन काय करते, ते पर्जन्यमापक यंत्रावरती हे सगळे निर्णय चालू आहेत। कोणत्या मंडळाला मान्य करायचं आणि कोणत्या मंडळाला वगळायचं हे सगळं त्या पर्जन्यमापक यंत्रावरती सगळं चालू आहे। आणि त्या पर्जन्यमापक यंत्र एका मंडळामध्ये 13 ते 14 गावं आहेत। एका मंडळामध्ये 13 ते 14 गावं आहेत। त्या 14 गावांपैकी एकाच गावात पर्जन्यमापक यंत्र तर बसवलेलं आहे। आणि होते काय, आजची कंडिशन अशी, एका शिवारात पाऊस पडतोय तर दुसऱ्या शिवारात पाऊस पडत नाहीये। 4 ते 5 गाव, काही गावांमध्ये असं आहे की एका मंडळातल्या 4 ते 5 गावांमध्ये ढगफुटीसारखं पाऊस पडतोय आणि 5-7 गावांमध्ये पडत नाहीये। त्याचं ऍव्हरेज जे काढतात त्याच्यावरनं ते म्हणतात की 65 mm खाली पाऊस झाला मंडळात आणि सरसकट मंडळ वगळण्यात येतात। ह्याच्यामध्ये भरपूर असे गाव आहेत, त्या मंडळामध्ये कित्येक असे गाव असतात तिथल्या शेतकऱ्यांना भरपूर नुकसान झालेले। यावर्षी त्यांचे पिकाचं काहीच उत्पन्न होणार नाही। मागणी एवढीच आहे की सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी। शेतकऱ्यांनी अतिवृष्टीची नुकसान भरपाई सरसकट झाली आणि ओला दुष्काळ जाहीर करावा प्रशासनाने। आणि दुसरी की हमीभाव दिला जो सोयाबीनचा, सध्या काय केलंय की हमीभाव आहे 5300, पण मार्केटमध्ये जो रेट चालू आहे तो 3500 आणि 3800 आणि 4000 रुपये सोयाबीनचा। 2024च्या निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा होता, त्या जाहीरनाम्यामध्ये असं लिहिलं होतं की भावांतर योजना राबवून शेतकऱ्यांना हमीभावाच्या जो कमी खरेदी झालेली आहे ते भावांतर योजना राबवून त्याला हे रक्कम दिली जाईल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये। पण सध्या अजूनही 1 वर्ष झाले कुठलीही भावांतर योजना राबवलेली नाहीये। आमची मागणी एवढीच आहे की येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत खरेदी केंद्र चालू करून भावांतर योजना सरकारने राबवावी। आज या ठिकाणी जे आमचे तालुकाध्यक्ष सचिन बिराजदार यांनी उपोषण चालू केलेलं आहे, ते उपोषण नेमकं या मागण्यासाठी आहे की आज अतिवृष्टीनं पूर्ण लातूर जिल्हा ग्रस्त झालेला आहे। निलंगा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आहे, तर तात्काळ ओला दुष्काळ शासनानं जाहीर करावा आणि जी भावांतर योजना शासनानं सोयाबीनला 20% बोनस देतो म्हणलेला आहे ते सुद्धा शासनानं तात्काळ शेतकऱ्यांना चालू करावं। त्यासोबतच सोयाबीन खरेदी केंद्रही शासनाने लवकरात लवकर ऑक्टोबरपर्यंत सुरू करावे, ह्या मागण्यासाठी हे उपोषण करण्यात आले।